आज आपण वरून लुसलुशीत आणि आतून रसरशीत आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक बघणार आहोत. तुम्ही एकदा तरी हे आंब्याच्या रसातील मोदक नक्की करून बघा. नमस्कार मंडळी, स्वादिष्ट बाय स्नेहल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. यासाठी आता आपण उकड काढून घेऊयात. त्यासाठी मी 1 वाटी पाणी घेतलं आहे आणि त्यात 1 चमचा मीठ घातलं आहे. आता त्याच वाटीने मोजून 1 वाटी हापूस आंब्याचा रस घातला आहे. आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आणि याला चांगलं असं मिसळून घ्यायचं. इथे आता तांदळाची पिठी मिसळून झाली आहे. आता गॅस बंद करायचा आणि याला 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं. आता मोदकाचं सारण करण्यासाठी कढई तापायला ठेवायची. त्या कढईत 1 चमचा तूप घालायचं. आता यामध्ये ओल्या नारळाची चव घालूयात. मंद आचेवर याला छान असं मिक्स करून घ्यायचं. एक 5 ते 7 मिनिटं हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी आंब्याचा रस घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा हे 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं. आता यामध्ये 1 चमचा भाजून घेतलेली खसखस, 1 वाटी बारीक किसलेला गूळ, थोडं जायफळ खिसून घालायचं. आणि पुन्हा एकदा हे 7 ते 8 मिनिटं परतवून घ्यायचं. आता आपलं सारण तयार झालं आहे. उकड मुरायला ठेवून 7 ते 8 मिनिटं झाली आहेत. उकड गरम गरम असतानाच एका परातीत किंवा ताटामध्ये काढून घ्यायची. आणि याला गरम गरम असतानाच मळून घ्यायचं. त्यामुळे उकड छान मऊसूत मळली जाते. याला थोडासा तुपाचा हात, थोडा पाण्याचा हात लावून उकड छान अशी मळून घ्यायची. आठ ते 10 मिनिटं उकड छान मळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मऊसूत उकड मळून झाली आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैल देखील नाही. आता याचे मोदक बनवायला घेऊयात. मोदक बनवताना पीठ प्रत्येक वेळी हातावर छान असं मळून घ्यायचं. इथे मी मोदकाच्या साच्याला आतून तूप लावून घेतलं आहे. आता एक छोटा गोळा घेऊन तो मोदकाच्या साच्यामध्ये अशा प्रकारे दाबून भरायचा. आता आपण यामध्ये सारण भरून घेऊ. आता सारण भरून झाले आहे. आता छोट्याशा पारीने मोदकाचं तोंड बंद करायचं.
हे मोदक साधारण 12 ते 15 मिनिटं मध्यम आचेवर वाफवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आपले मोदक वाफवून तयार आहेत। अशाच नवीन रेसिपीसाठी यूट्यूबला स्वादिष्ट बाय स्नेहल चॅनलला पटकन सबस्क्राईब करा।